नमस्कार. होम मिनिस्टर को पॉवर्ड बाय न्यूपॉन्ट स्टारलाइट, बिस्क फार्म आणि गोल्ड विनर रिफाइंड कुकिंग ऑइलच्या भागात मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. मुलुंड स्वतंत्र सोसायटी मुलुंड पूर्व इथे राहणाऱ्या प्रिया निलेश मोरे या वहिनींना आपण भेटणार आहोत. आजच्या भागात काय घडणार तेही बघणार आहोत. चला सुरुवात करूया आजच्या गप्पांना. भेटूया मोरे कुटुंबाला. नमस्कार. 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 क्या उखाणा घ्या. गणपतीला व्हायला दुर्वा, विष्णूला व्हायला तुळशी, निलेश रावांचं नाव घेते होम मिनिस्टरच्या दिवशी. अरे वा, कुठून सुरू केलं, कुठे जाऊन पोहोचलं त्या ओळख करून द्या सगळे. ह्या माझ्या आई, नमस्कार. बाबा, नमस्कार. ही माझी मम्मी, नमस्कार. पप्पा, नमस्कार. ही माझी मुलगी, बर. ही बहीण, नमस्कार. ही पुतणी, हो. भाची, ही माझी वहिनी, नमस्कार. भाऊ, नमस्कार. माझी आत्या, नमस्कार. मामी हो हो. आणि ती माझी भाची. अरे वा. चला सुरुवात करूया आजच्या गप्पांना. नमस्कार. 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 कुठे गेलं बालपण? मुंबईतच, मुंबईत कुठे? भाईंदरला. तुमचं बालपण कुठलं? मुंबईचं, मुलुंडचं. मुलुंड. शाळा कुठली? सॅमसन, मुलुंड वेस्टला. बरं. घरी कोण कोण होतं? मी, आई, बाबा, बहीण, भाऊ. काय करायचे आई बाबा? बाबा माझे भारत पेट्रोलियम मध्ये होते हा. आणि आई हाऊस वाईफ. हाऊस वाईफ. तुमची शाळा कुठली? माझी शाळा अभिनव विद्या मंदिर, बाई मराठी मीडियम. हो, तिथेच भाईंदरला. बालपण सगळं. हो हो. तुम्ही आता काय करता? मी आता वर्किंग आहे स्कूलमध्ये, प्री स्कूलमध्ये. नोकरी करता? हो. आपण? माझा स्वतःचा बिझनेस आहे. अच्छा. कसला? मी लेबर कॉन्ट्रॅक्टर आणि ट्रान्सपोर्ट कॉन्ट्रॅक्टर आहे. मग आता मला सांगा, तुमची भेट कुठली? आमचं अरेंज मॅरेज आहे. माझे मामा, छोटे मामा आणि आईंच्या मामी बहीण आहेत, त्यांचे मिस्टर विजय विचारे, त्यांनी आमचं जुळून आणलं. कसं जुळून आणलं पण? म्हणजे पत्रिका आमच्या एकमेकांना म्हणजे पास केल्या. पाठवल्या. हां. आणि दोघांच्या घरी लग्नाचं चाललं होतं म्हणजे बघायचं, तर मग जुळून आलं ते की ह्यांचं पण लग्नाचं चाललेलं वय होतं, माझं पण होतं. किती वर्ष झाली हो लग्नाला? 14 वर्ष आहे. तेव्हापासून हसणं बंद केलं का तुम्ही? नाही, हसणं माझं आहे, मी जास्त असतो. तो जास्त एवढे टेन्शन मध्ये बसले. मला वाटलं की बाबा लग्नापासून हसणं बंद झालं की काय त्यांचं. आपण मला सांगा, बघण्याचा कार्यक्रम कुठे झाला? भाईंदरला, यांच्याच घरी झाला. यांच्या घरी झाला. आणि मग लगेच होकार झाला हो. का? झालं, त्यांना पसंत पडलो असेल म्हणून होकार दिला त्यांच्या. काय हो? नाही, होकार माझ्याकडूनच केलं पहिला. अच्छा. हां. आणि मग तुमचं काय म्हणणं आहे? काय नाही, मला पण पसंत होतीच, होती. फक्त वाट बघून त्याच्याकडनं पहिलं येऊ द्या. किती दिवसात आला होकार? तरी एक 15-20 दिवस झाले. 15-20 दिवस. कसला विचार करत बसला होता तुम्ही? नाही, काही नाही, असंच. पण कसा स्वभाव कसा आहे? छान आहे. हो, म्हणजे खूप मजेशीर आहे, हा. असं हसमुख आणि खूप बोलायला आवडतं आणि मन मिळवू आहे. हो. आणि वहिनींच्या बद्दल काय सांगा? थोडं आहे, ती पण व्यवस्थित आहे, हसमुख आहे ती पण, आणि जुळून घेते सगळ्यांशी व्यवस्थित. पण जेव्हा तुमचं लग्न जमलं की नाही, अरेंज मॅरेज असतं, तेव्हा दोघांनाही वेळ दिला जातो बोलण्यासाठी. तुम्हालाही दिला होता? भरपूर. आम्ही म्हणजे ह्यांनी अर्धा तास घेतलेला. कन्व्हिन्स करून सांगितलं मी काय आहे काय नाही, मग तू विचार करून मला होकार दे. मग तुम्ही सांगितलं? हो, म्हणजे त्यावेळेला जस्ट इंट्रोडक्शन झालं की मी काय करतो, माझं कसं आहे, मी कशी आहे, स्वभाव कसा आहे, जुळून कसं घ्यावं लागेल, थोडंसं डिस्कशन आमचं जास्त झालं त्या अर्धा तास. आणि पण मग दोघांमध्ये चिडचिड कोणाची जास्त? दोघांची सेम आहे, बॅलन्स आहे. बॅलन्स आहे. पण होतेच का? नाही म्हणजे ही जास्त चिडले की मी शांत होणार, मी जास्त चिडलो की ही शांत होणार. बरं, दोघांनी हा तो सीसॉ असतो ना गार्डन मध्ये, तसं करून घेतलेलं. पण मला तुम्हाला विचारायचंय, म्हणजे तुम्हाला विचारायचंय, किती वर्ष झाली म्हणालात लग्न? 14 वर्ष. 14 वर्ष कशी साथ दिली हो? कारण चांगलं. वेगवेगळे चढ उतार येत असतात. हो. तुमच्या बाबतीत काय चिडचिड बरोबर ते प्रत्येक घरात होतं, तशी चिडचिड आमच्या घरात होते आमची हिच्यामध्ये, पण ते बॅलन्स जेवढ्या तेवढ्या पुरतात, पण दुसऱ्या दिवशी उठून परत नॉर्मल सगळं ओके. पण किती वेळ देतात हो हे तुम्हाला? मी सकाळी नसते, मी दुपारी येते, तेव्हा थोडे 1-2 तास भेटलो तर, आणि मग संध्याकाळी बाहेर असलं की मग रात्रीच भेटतो आम्ही.
आणि फिरायला वगैरे जातात बघा बरेच जण, हो. चित्रपटाला वगैरे, तसंही तुम्हाला हो. जायला मिळतं? मोस्टली मॉलचं प्लॅनिंग असतं आमचं कधी कधी. प्लॅनिंग असतं पण ते यशस्वी होत नाही. मी करते यशस्वी. हो. पुश करावं लागतं थोडं. बरं मला सांगा, यांच्या येण्याने तुमच्या आयुष्यात काय फरक पडला? 14 वर्षापूर्वीचे तुम्ही आणि आजचे तुम्ही याच्यात कसं काय, म्हणजे काय बदल झाला? शब्दात सांगता येणार नाही तसं, हं. पण तरी भरपूर फरक पडला. जर चिडचिड माझी जेवढी पहिलं जास्त होती थोडी कमी झाली, बॅलन्स. मला आपल्यापेक्षा मोठा आवाज चढवणारा कोणतरी आहे, मग आपला आवाज थोडा कमी. हा फरक पडला. होय ना? हा हो. पण 14 वर्षामध्ये तुमची प्रगती झाली हाय प्रगती. आहे, प्रगती हो. आहे. 14 वर्षापूर्वी आणि आता, म्हणजे आईबाबांशी मी नंतर बोलीनच, पुढच्या टप्प्यावर त्यांनाही बोलतं करीन, म्हणून आधी तुमच्याशी बोलून घेईन. त्यानंतर पहिलं आव्हान आहे, ते आव्हान तुमच्यासाठी आहे. घरात जायचं आणि मी काही वस्तू लपवून ठेवल्या आहेत घरात. हा संपूर्ण खेळ 1 मिनिटात पार पाडायचा आहे. बघूया काय होणार या खेळात. वेळ 1 मिनिटाची आणि पहिलं वाक्य तुमच्यासाठी. घरातले मदत करू शकतात. नाच रे मोरा, आंब्याच्या वनात नाच रे मोरा, नाच. नाच रे मोरा. पीस मोरपीस, मोराचं पीस. बघा कुठे आहे, तुम्ही सांगा. एका देवाऱ्याची मिनिटाची वेळ आहे. देवाऱ्याची तर मोराचं पीस. नाही, जा लवकर सांगा त्यांना. आणि पटकन 1 मिनिटात. या स्पीडने काय होणार, मला टेन्शन आलं. ऑलरेडी 20 सेकंद होऊन गेली आहे. तिथे पुढचा क्लिओ मोठ्याने कोकणचा वाचा. राजा. लवकर लवकर. कोकण आंबा. 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 35 सेकंद. टाळी वाजवावी, गुढी उभारावी. गुढी 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 गुढी. शेवटची 10 सेकंद. आवाज वाढव, डीजे. 10, डीजे. 9, स्पीकर, स्पीकर, स्पीकर. 8, 7, 6, 5, 4, 3, 2. यारी. वरी तुम्हाला चांदीचं नाणं मिळालं, अभिनंदन. तुम्हाला चांदीचा कुंकवाचा करंडा मिळाला, चांदीची तुळसही मिळाली, अभिनंदन. आणि शेवटच्या क्षणी तुम्ही इथे आलात, चांदीची अन्नपूर्णा सुद्धा मिळाली. वहिनींना मिळत आहे गोल्ड विनर रिफाइंड कुकिंग ऑइल विथ वेटा D3 यांच्याकडून ही भेट होते. सगळ्यात आधी सासरे बुवांकडे की सासूबाईंकडे? सासूबाई, चला सुनेबद्दल सांगावं. समजूतदार आहे, हं, शांत आहे, बरं. थोडी हळूहळू असतं काम, पण चांगली आहे. थांबा, मिळून मिसळून राहते. 2 मिनिटं थांबा. हं. त्यापेक्षा ह्या आरोपांना सुरुवात करू का मी? म्हणजे काय आहे, आधीच तुम्ही बोललात तर कदाचित अडचणीचं होऊन जाईल, तेव्हा मी आधी ना हे करतील आरोप असं वाटतं तुम्हाला? असं वाटत तर नाहीये नाही बिलकुल ना? हे. हे भरलंय बघा काचेचं भांडण. थांबा बघूया, एक एक आरोप करतो, नंतर सगळ्यांशी बोलतो. वहिनी, हा आरोप मान्य आहे का तुम्हाला? तुम्ही चिडचिड खूप करता. हो, आता जास्त होते. मान्य आहे? व्हेरी गुड. अति स्वच्छतेची तुम्ही म्हणजे घरात सगळ्यांना कामाला लावता. मला स्वतःलाच असं स्वच्छता आणि असं आवड. जागेवर असायला हवं, तर ते जरा नियम सगळ्यांना चालू होतात. बरं 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 बरं. अजून बघूया काय म्हणतायत कोण. तुम्ही रागीट आहात हे तर सगळ्यांचंच म्हणणं आहे, चिडचिड करता. वहिनी, बाहेर जर कुठे जायचं असेल तर तुम्ही वेळेवर निघत नाही, असं का करता? हा आरोप मान्य आहे तुम्हाला? हो, 100%. 100%. सासूबाई, काय हो असं आहे? हा, सगळ्यांनाच मान्य आहे हा आरोप? कशाला बोलवलं यांना तुम्ही? सगळेच तुमच्या विरोधात आहेत ना? अरे बापरे, तुम्ही स्वतःची काळजी घेत नाही, हे चुकीचं. हा, थोडी धावपळ होते सकाळी उठून, आणि आता मुलीचं पण शेड्यूल असतं, म्हणून ही तक्रार असते. अजून बघूया काय तक्रारी आहेत. टेन्शन आलंय तुमचं. स्वतःपेक्षा सगळ्यांची जास्त काळजी घेता. जरा स्वतःचीही काळजी घ्या, असं त्यांचं म्हणणं आहे. दहशत. अरे बापरे, 16 आहेत. शॉपिंगला गेलं की खूप वेळ काढता, छोट्या छोट्या गोष्टीवरून मिस्टरांवर चिडता. जरा ना इथून पुढे मिस्टरांवरचे आरोप पण याच्यात घ्यायला पाहिजे, म्हणजे आपल्याला जरा काही गोष्टी अजून मिळू शकतील. शेवटची चिठ्ठी. खूप कमी बोलतो, हे तर मीही अनुभवतोय आल्यापासून. बरं मला सांगा, हे सगळे आरोप मान्य आहेत तुम्हाला? हो, शांत स्वभाव हे आहेच माझा, आधी होतं, आता थोडा
कधी झाली चिडचिड तर मुलीच्या शेड्यूलमुळे आणि माझं स्वतःचं असतं थोडं. आणि स्लो आहे थोडी. आणि जे टाईमचं म्हणाल तर मी माझं जर 1 आवरचं असेल ना टाईम, तर मी 45 मिनिट्स यांना द्यायला मागते. मी 15 मिनिटाची तयारी माझी ठेवते लास्टची. तुमचं काय म्हणणं आहे हो? हो ते करते, ती चिडचिड त्याच्यामुळेच होते जास्त. निघायचं असतं पण टाईमवर नाही, थांब जरा, हे बाकी आहे ते बाकी आहे. स्वच्छतेचं स्वतःत कुठला बदल केला पाहिजे त्यांनी, वहिनींनी? थोडी चिडचिड कमी केली पाहिजे चिडचिड कमी आणि केली पाहिजे. स्वतःकडे वेळ द्या. सासूबाई तुमचं काय म्हणणं आहे? खाणं वगैरे ना वेळेवर नाही खात, मागे लागायला लागतं. आई मला काय म्हणायचं आहे, तिने फक्त तिची काळजी घ्यावी आणि घरी पण सगळं व्यवस्थित सांभाळून राहावं, हो की नाही? एवढीच अपेक्षा. जावयाबद्दल काय म्हणणं आहे तुम्ही? ते तर खूपच छान आहे, त्यांचा स्वभाव खूप छान आहे. सगळ्यांनी मन मिळावं अगदी सगळ्यांना. हो? हो हो बरं, आपलं जावईनं सगळे जे काय दोन्ही सांभाळतात ते. हो हो. बर, आपण वडील कुठला बदल केला पाहिजे? बदल म्हणजे ते सगळ्यांचे आरोप केलेले आहेत ते आहेत, पण तिने स्वतःकडे जरा लक्ष तब्येतीकडे द्यावं असं मला वाटतंय. आणि कामाचं जो तिचं जे आहे स्वरूप ते थोडं तिने शेड्यूल चेंज करावं, पण जेणेकरून तिच्या तब्येतीला आणि घरातल्या लोकांना अगदी उपयोग होईल त्या आणि गोष्टीचा. जावयाने काय केलं पाहिजे, कुठला बदल केला पाहिजे? जावयाने बदल म्हणजे काय, त्यांनी पण जरा घरी लक्ष देऊन तिला पण तिच्यासाठी जरा वेळ द्यायला हवाय असं मला वाटतं. मुलीला घेऊन फिरायला जाते एकदा, कळलं का? हो. नाही जातात ते वगैरे, असं काही नाही. ती तब्येतीची काळजी तिने घेतली पाहिजे, बर, कारण ती प्रत्येकाच्या मागे लावावं लागतं. कुठलं औषध घ्यायचं म्हटलं किंवा डॉक्टरकडे जा असं म्हटलं त्याच्या मागे लागावं लागतं. बर. स्वतःहून ती हे करत नाही की मला असं होतंय. कामात दिसतंय की एकदम सगळं वीक आहे सगळं, बाकी तिथं व्यवस्थित आहे. आणि मुलाने स्वभावात कुठला बदल केला तर अजून मस्त होईल? रागीटपणा जास्ती त्याचा. हो, हा. त्यामुळे प्रत्येक गोष्टीमध्ये आपण जरा कंट्रोल केलाच पाहिजे. जरी ती आपली बायको असली तरी तिला पण थोडंसं हे केलं पाहिजे, सांभाळून घेतलंच पाहिजे. तसं मुलीला वगैरे सगळं रागीटपणा भरपूर आहे त्याचा. तो कमी केला पाहिजे. बाहेरून येऊन येतो तर एकदम जो काय जसा काय प्रॉब्लेम झाला तर रागवतो, तर रागवलं नाही पाहिजे, सांभाळून घेतलं पाहिजे. हे बाबाच बोलू शकतात हा? कारण ते मला सांगावं लागतं त्याला, होय ना? जरा शांत राहा. होय. काय हो, आता स्वतःमध्ये कुठला बदल करणार? बघा, ह्या सगळ्यांनी सांगितलं, हे बोलले. ते बोलले तोच मेन गुण आहे, हा. प्रॉब्लेम तोच आहे, तो कमी केला पाहिजे. ते मला पण कळतं आणि ते करीन मी, तो प्रयत्न करीन तो. मला या निमित्ताने एकच सगळ्यांना सांगावं असं वाटतं की घरातली माऊली, तिला नेहमी ना गृहीत धरलं जातं. पटकन तिचा राग होतो किंवा तिच्यावरती राग केला जातो, पण त्याच वेळेला ती दिवसभर काय करत असते ना, हे जर असं बघितलं ना प्रत्येक घरामध्ये, तर नकळत बाहेरून येणाऱ्या प्रत्येक पुरुषाचा राग हा नक्कीच थोडासा निवळेल आणि तिला सुद्धा घरात सन्मान मिळतोय असं वाटू लागेल. एवढा आजपासून बदल केला ना तरी खूप झालं. होणार हा बदल नक्की. आजपासून? हो, नक्की. 100%. क्या बात आहे, मला खूप आनंद झाला. बरं वहिनी, तुम्ही स्वतःमध्ये कुठला बदल करणार आहात? जसं म्हणाले तसं अजून थोडी स्पीडने आणि काळजी घेईन स्वतःची. अजून थोडा स्पीड वाढवला नसताना तर ती चांदीची अन्नपूर्णा इथेच राहिली असती, मिळाली नसती. मिळाली नसती. चला, यानंतरच्या या खेळातलं आव्हान, चित्र काढायचं आणि घरातल्यांनी ओळखायचं. बघूया ओळखणार का. पटकन ओळखा सगळ्यांनी एकदम. चहा, गरम चहा, कपबशी चहा, काय नक्की काय आहे? कंपशीमध्ये चहा. कंपशीमध्ये चहा. अजून स्टो नाही काढला का टोपा खालचा? घ्या वहिनी, अभिनंदन आहे. पहिलं 500 रुपयाचं बक्षीस मिळालं. चहा अचूक वहिनीने कपमध्ये गरम गरम चहा काढलेला आहे. स्वभाव असल्यामुळे पटकन गरमपणा आलेला आहे. आता पुढचं आव्हान कोण? तुम्ही या. कुठलं? सोपं येणार नाही, कठीण देणार आहे मी. निलेश ड्रॉइंग आपलं नाही बरोबर. नाही, हे फार सोपं आहे, हे देऊया. मोठं काढा. हे पण सोपं झालं. ही समयी हा. फक्त सासऱ्यांनी ओळखली. हा, प्रेम तेवढं आहे. घ्या तुम्ही 500 रुपयाचं बक्षीस द्या. ओके. द्या.
अशी समई फक्त मुलुंडमध्ये मिळते हा. आता तिसरं कोण? तुम्ही या. यानंतरचं तिसरं चित्र. अभिनंदन. हे 1,000 रुपयाचं बक्षीस तुम्हाला मिळालं. आधी लोकांना वाटलं गौर बिऊर कशी काय काढतात. मला तेच हो वाटलं. ना? तुम्हाला काय मला वाटलं? वाटलं की झाड काढते झाड. वडाचं. मंगळसूत्र घातलेलं दाखवायची होती मला लेडी, पण झी वाहिनीच्या प्रेक्षकांसाठी एक अनोखी ऑफर. 51 झी मराठी दिशासोबत 3 वार्षिक विशेषांक, खाली डोकं वर पाय, उत्सव नात्यांचा आणि वर्षारंभ विशेषांक, हे 810 रुपयांचे अंक फक्त 499 रुपयामध्ये. ऑफर मर्यादित कालावधीपर्यंत. ही अनोखी ऑफर झी मराठीकडून वहिनी तुमच्यासाठी. अभिनंदन. तुमच्यापैकी कोणी बोलणार आहे का यांच्याबद्दल? मला एकच सांगायचंय की ती आहे सुंदर, पण तिने अजून तिची तब्येत छान करावी, सुधारावी आणि स्वतःची काळजी घ्यावी, तर अजून सुंदर दिसेल. बरं. अजून कोणी? स्वभावाने तर खूप छानच आहे. जशी ती एक चांगली गृहिणी आणि इतर सून आणि आहे, तशी पण ती एक छान बहीण सुद्धा आहे आणि खूप प्रेमळ आहे. तिचं आमच्यावरती भरपूर, म्हणजे मम्मा आमच्या आईसारखंच खूप प्रेम आहे आणि कुठे काही आम्ही चुकलो किंवा काही तर आम्हाला समजूनही घेते, समजून सांगते सुद्धा, खूप सांभाळून घेते. बहीण म्हणून ती खूपच छान आहे. सगळ्यांचीच काळजी करते, लग्नाच्या आधी सुद्धा, लग्नाच्या नंतर सुद्धा. आणि सगळ्यात मोठी गोष्ट ॲज भाऊ म्हणून मी ऑब्झर्व केलं तिच्यामध्ये, ती तिचा कॉन्फिडन्स, ती लग्नाआधी जशी होती आणि आता लग्नानंतरची प्रिया जी आहे, गेल्या 6 की 7 वर्षापासून जी मी बघतो आहे, फुल्ली ग्रोन अप कॉन्फिडंट बहीण आहे माझी. तर तिने तेच कायम ठेवावं, कारण की तिला आता तिच्या नंतरची जनरेशन, आमची मुलं सगळेच तिच्याकडे बघतात, म्हणजे ॲज की ती खूप छान आहे, तिच्यासारखंच व्हावं असं. तुम्ही मगाशी सांगितलं की स्वतःमध्ये कुठला बदल करणार. ओके. पण आज क्षमा मागायची असेल तर कोणाची मागा? नक्कीच. इथे मी राहते सासू सासऱ्यांचे. पहिलं की माझ्या एवढ्या वर्षात जर काही बोलले असेल चुकून, माझा आवाज वाढला असेल कधी काही, तर मी त्यांची क्षमा मागते. आणि माझ्या नकळतपणे मी कोणाला दुखावलं असेल तर त्यांची क्षमा. तुम्ही कोणाची मागणार? जसा ती बोलली त्याचप्रमाणे पहिली सासू माझ्या घरातल्या लोकांची तर मी क्षमा मागीनच. माझ्याकडे काय चुकलं असेल, माझ्या बायकोही सुद्धा मागेन. काही चिडून तिला काही उलटं सुलटं बोललो असेल किंवा काय, तसे माझे सासरे बोलले, माझ्या आई बाबाचे बोलले, सासू बोलले, त्याप्रमाणे मी पण त्यात बदल करण्याचा प्रयत्न करेन. थोडा चिरकोळ कमी करेन, तिला जास्त जास्त वेळ देण्याचा प्रयत्न करेन. तसा मी वेळ द्यायचा प्रयत्न चालू केलेला आहे. आता 6-7 महिन्यापासून भरपूर बदल आहे, तर तिने पण जाणवला आहे. तो नवीन 2018 मध्ये सुरुवात केलेली आहे मी त्या गोष्टीची. चला, 18चं रिझर्वेशन फार चांगलं आहे. पण काय हो, तुमचं काय म्हणणं आहे की हे जसे म्हणतायत तसं करतात? रिमाइंडर द्यावं लागतं सारखं, आठवण करावी लागते. हो, आठवण पण करायला. होईल, सगळं चांगलं होईल. हो की नाही? बरं, आता मला तुम्हाला विचारायचं की संधी मिळाली तर वहिनींसाठी कुठली गोष्ट करण्याची इच्छा आहे? तिला काश्मीरला फिरायचं आहे. हां, काश्मीरला यायची खूप तिला आवड आहे. तिने 1-2दा मला बोलून दाखवलं आहे. संधी मिळाली नक्की पहिला तिला घेऊन जाईन मी. मुलीला नाही घेऊन जाणार, पण तिला पहिला घेऊन जाणार. तिला सेकंड ट्रिप मध्ये घेऊन जाऊ. जाऊ देईल का? काय जाऊन देणारच नाही ती. नाही ना? तर लवकरच काश्मीरचा योग यावा. हो. हा, तुम्ही कुठली गोष्ट करणार मिस्टरांसाठी? बॅग भरणार म्हणू नका फक्त. काळजी घेईन जास्त आणि वेळ संसार अजून छान सुखाचा होईल याची काळजी घेईन बस. जर कुणाला रागवून काही बोलले असतील तर मोठ्या मनानं क्षमा करा. आणि असं म्हणत असताना त्यांनी नेहमी आपण म्हणतो ना, त्या माऊलीला सुद्धा कधी क्षमा मागितली तर काय बिघडत नाही, किंवा पटकन धन्यवाद दिले, त्यामध्ये सुद्धा मनाचं एक या घरातल्या आनंदात भरच पडणार असते. तेव्हा या तमाम माऊलींना नमस्कार करतो, या घरातल्या प्रत्येकाच्या सुखासाठी प्रार्थना करतो आणि या आनंदाच्या प्रसंगी झी मराठीकडून ही भेटवस्तू. अभिनंदन. आणि वहिनींना मिळते आहे तथास्तु पुणे यांच्याकडून पैठण. अभिनंदन.
आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्याच पुढच्या भागात. नमस्कार.